आज सकाळ धरणं पावसाने रासच काही जोर धरला होता. मग उठलो ना, पाणी तापवून पीत घेतला. मग पाणी पिऊन फ्रेश झालो ना, घेतला मुसलीचा नाश्ता करीत. नाश्ता करून खिडकीन जाऊन बघला तर पाणी अजून परीतच होता. थोडे टायमाने पार्सलवाल्याचा फोन आलता. मग जाऊन खालना पार्सल घेऊन आलो. आणि मॅट मागवली ती नाही, योगा बिगिनिंग साठी चांगली नाही. माझ्या पप्पाला काय बोलावं खरंच बाबा, मला तर काहीच समजत. माझी अर्धी डाएट तर ह्यानेच मोडली. असा पप्पा असेल ना, तो कोणच्याच पोरीची डाएट होणार नाही, खरंच सांगतो. नाही, खिडकीशी येऊन बघला तर चिमणी आपल्या बालाला जेवण भरवीत होती. शेवटी आई ती आईच असतं. यो मूवी लागला तर म्हणून पप्पाने मला जोरान आवाज देऊन बोलवली. यो मूवी बघायला तर मी कवाच बोर होत नाही. वेदाने मेसेज केलता, दीदी काहीतरी खायला बनव. त्याला बोलले येतानी मशरूम घेऊन स्कॅनर पाठव मला. मग मशरूम क्लीन करीत घेतलं. असा मशरूमचा एक लेअर काढला तर चांगली मशरूम क्लीन होतं. मग पाणी गरम करून घेतला ना, त्यान पनीर घातला ना, एके भांड्यात पाणी घेऊन मशरूम बी धुवून घेतलं. आता इथेशी मीने मशरूम ना कांदा डाईस कट करून घेतलाय, कारण आपण बनवतो हेल्दी मिलेट पिझ्झा. आता पिझ्झाच्या बेससाठी आपल्याला भाकर भुजून घ्यायच्या. माझ्याकडून जरा बी एक्सपेक्ट करू नका की मला भाकर भुजता येत असतील. आता माझ्या मागं पुढं कोणी असलं असतं तर मला शिकवली असती भाकर कशी भुजायची. असं शिकवणारा कोण नाही. जवळ आमच्या मम्मीने शिकवलं तर तवरा मला येतं. आता ही भाकरी ज्वारीची आपल्याला हेल्दी पिझ्झा बनवायचं म्हणून ज्वारी यूज केली आहे. आता या भाकरीचा पीठ नीट मळला नाही तर वलताना फाटायचे चान्सेस जास्ती असतात, म्हणून पीठ नीट मलूनशी घ्या. मी तशी भाकरी तव्यावर घालूनशी पाणी लावूनशी घेतलीये. पलटून भाकरी दोन्ही साईडनं भुजून घेतली. तेच तव्यावर ऑलिव्ह ऑइलचा छोटा चमचा घालून मला पटकन त्या भाज्या घालून भुजूनशी घ्या. जरा वेळ झाकण मारून मग त्यान मीठ ना काली मिरी पावडर टाका. भाज्या थोड्या शिजल्यावर काढून मग त्यान केलेली भाकर घाला ना, वरसून नीट ऑलिव्ह ऑइल लावूनशी घ्या. ऑइलच्या स्प्रे बॉटलनी ना जास्त चांगला ऑलिव्ह ऑइल लागतं. ऑइल लावलेली साईड तव्यावर घालून त्यावर शिजवलेल्या भाज्या घाला ना, सॉस घाला. इथशी मी पिझ्झा टॉपिंग सॉस ना टॅमॅटो केचप यूज केलाय ना, वरसून पनीर ग्रेट करून टाकलाय. आता तुमच्या डाएट मध्ये चीज इन्क्लूड असेल तर चीज पण टाकू शकता. आता ह्याला चांगला झाकून क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचा आहे. पिझ्झा झाल्यावर इथशी वेदाला खायला दिला ना, मी पण थोडासा खाल्ला. मला या पिझ्झाचा मेन इन्ग्रेडियंट तर ज्वारीच्या भाकरीचा बेस ना ऑलिव्ह ऑइल वाटतं, त्याने टेस्ट जास्त इन्क्रीज होतं. आजचा व्लॉग एवढाच होता. आता भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.